तर ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का असा प्रश्न आता विचारला जातोय। दोघांच्या गाठीभेटी वाढलेल्या आहेत, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक संपन्न। दोघेही भाऊ मनानं एकत्र येत असल्याचं दिसतंय। बैठकीनंतर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांवर काम करा। मतदार यादी घेऊन ती पडताळणी करा। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंच्या सूचना। तर सर्व नेत्यांनी स्थानिक पातळीवर विभागात जाऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याच्याही सूचना। ठाकरे सेनेचा दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही। बाळा नांदगावकर यांची माहिती। राज ठाकरे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम। ठाकरे गटाचा होतो दसरा मेळावा, तर मनसेचा होतो गुढीपाडव्याचा मेळावा। ठाकरेंच्या सेनेच्या मुंबईतील खासदारांची उद्या बैठक। मातोश्रीवर उद्या 11 वाजता बैठक। ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर खासदारांच्या बैठकीला महत्त्व। काल दोन भाऊ भेटले, कालची भेट राजकीय कशी म्हणता येणार? ठाकरे बंधूंच्या भेटीवरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर चर्चा करणार। विजय वडेट्टीवारांची माहिती। ठाकरे बंधूंमध्ये काल शिवतीर्थावर 2.5 तास चर्चा। कुणी कुणाबरोबर जावं हा ज्याचा त्याचा पक्षाचा विषय। उद्धव ठाकरे बेभरवशी माणूस। नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। ठाकरे बंधूंबाबत विरोधकांच्या मनात धास्ती। ठाकरे केवळ ब्रँड नाही, ठाकरे विचार आहे। विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर मनसे नेते अविनाश अभ्यंकरांकडून पलटवार। आमच्या पक्षामुळेच भाजपा पक्ष महाराष्ट्रात आला। बाळासाहेबांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात भाजपा पक्ष वाढला। ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांचा त्याग विसरू नका, भाजपला टोला।